जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण नाही का रनिंग करतो, तर रनिंग करत असताना नाही का बऱ्याच मुलांना नाही का एक समस्या जाणवते, ती म्हणजे नाही का पोटात दुखणे। तर बघा, पळत असताना नाही का ह्या साईडला पोटात दुखणे, ह्या साईडला पोटात दुखणे किंवा मध्यभागी असं नाही का बऱ्याच नाही का पोटदुखीच्या नाही का समस्या पोरांना जाणवत असतात। तर पोरं म्हणतात की यार हे का बरं होतं आणि याच्यावरती काय सोल्युशन नाही का आपण केलं पाहिजे, तर ते आपण नाही का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवट तुम्हाला नाही का एक बेस्ट उपाय नाही का मी सांगणार आहे, तर जो की नाही का तुम्हाला पोटदुखीच्या समस्येवरती नाही का रामबाण ठरणार आहे। आणि हा तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल, ठीक आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, सगळ्यात पहिले तर नाही का आपलं पोट का बरं दुखतं, तर पोट दुखण्याचं कारण म्हणजे एकमेव असं की आपण नाही का जर समजा सुरुवात केली, नवीनच नाही का प्रॅक्टिसला सुरुवात केली, तर आपला काय असतो, तर स्टॅमिना हा बिल्ड झालेला नसतो। स्टॅमिना नसल्या कारणाने आपण नाही का जास्त धावू शकत नाही, ठीक आहे की नाही, धावू शकत नाही। आणि आपण त्या पिरियडमध्ये जास्त धावण्याचा प्रयत्न केला तर पोटामध्ये नाही का अचानक दुखायला लागलं, जे आतडे असे अंकुचन होतात, त्यामुळे नाही का आपलं हे पोटामध्ये दुखण्याची समस्या जाणवते। तर यासाठी काय उपाय आहे मग, तर काय करायचं, तुम्ही नाही का दररोज डेली 5 ते 30 मिनिटापर्यंत नाही का कंटिन्यू धावायचंय, कंटिन्यू काय करायचंय, रन करायचंय, म्हणजे पळायचंय। याने काय होईल, तर तुमचा जे काही स्टॅमिना आहे तो वाढण्यास मदत होईल। जी ब्रीथिंग टेक्निक आहे, तुमच्या श्वास घेण्याची जी टेक्निक आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल। कसा श्वास घ्यायचा, कशा पद्धतीने पळायचं, त्यामध्ये तुमचा इम्प्रूव्हमेंट होणार आहे। नंबर 1 ची टिप। त्यानंतर बघा, आता दुसरी टिप्स काय आहे, तर तुम्ही नाही का रनिंगला जाण्याआधी जे मुलं असतात ते रनिंगला जाण्याआधी काय करतात, तर समजा तुम्ही नाही का जेवण हे नाही का कमीत कमी 5 ते 6 तास अगोदर झालेलं पाहिजे। जर तुमचं जेवण हे 2 तास झाले जेवण करून आणि तुम्ही रनिंगला गेलं, तर पोटामधलं जे आहे ते काय होतं, डायजेस्ट झालेलं नसतं। त्यामुळे आपण धावायला लागलो तर पोटामध्ये बघा काय होतं, जे अन्न आहे तर ते नाही का साहजिकच आहे ना, कधी खालीवर होणार, पळायच्या वेळेस खालीवर होणार, म्हणजे तुम्हाला आतड्यात ते 100% दुखणार, पोटामध्ये दुखणार, ठीक आहे की नाही। त्याचबरोबर बघा, तर तुम्ही वर्कआउटच्या आधी म्हणजे तुम्ही ग्राउंडला जाताय तेव्हाच नाही, तर तुम्ही नाही का दिवसभरात खूप सारं पाणी नाही का पिलं पाहिजे। 5 ते 6 लिटर पर्यंत पाणी हे पिलं पाहिजे। शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते, त्यामुळे नाही का पाणी हे शरीरासाठी महत्त्वाचं आहे, तर पाणी पिलं पाहिजे। जर पाणी पिलं नाही तर पोटामध्ये साहजिक आहे दुखणार आहे। त्याचबरोबर बघा, आणखी चौथी टेक्निक म्हणजे नाही का, जे श्वासोश्वास, जे काही मुलं आहेत तर ते रनिंगच्या वेळेस नाही का श्वास नाही का कसं घ्यायचं ते कळत नाही, डायरेक्ट मुलं काय करतात, तोंड बंद करून घेतात, फक्त काय करतात, नाकावाटी नाही का श्वास घेता आपण आणि सोडता आपण। या टेक्निकने काय होतं, तुम्हाला नाही का पोटात दुखण्याचा त्रास हा जाणवतो। तर श्वास कशा पद्धतीने घ्यायचा, तर बघा नाकाने श्वास घ्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला तोंडाने पण श्वास हा घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा आहे, ठीक आहे। तर तोंड हे नाही का रनिंगच्या वेळेस नाही का तुम्हाला उघडं ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारचे नाही का तोंड पॅक करून नाही का पळायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर। त्याचबरोबर बघा, नेक्स्ट टिप जर म्हणलं तर रनिंगच्या आधी बरेच मुलं काय करतात की डायरेक्ट ग्राउंडवर गेले, आपले शूज वगैरे घातले की लगेच धावायला सुरुवात करतात। याने काय होतं, जे आपली बॉडी ही नाही का रिलॅक्स मोडमध्ये असते आणि डायरेक्ट तुम्ही ग्राउंडवर उतरले म्हणजे काय होतं, ते मसल्स वगैरे आहे, पोटाचे असेल किंवा पायाचे असतील, हाताचे, हे मसल नाही का ताणले जातात, ठीक आहे की नाही। त्याच्यामुळे नाही का तुम्हाला पोटदुखी होते। तर आधी काय करायचं आहे, तुम्ही नाही का चांगल्या प्रकारे नाही का वॉर्मअप करून घ्यायचं आहे। तर वॉर्मअप कशा पद्धतीने करायचं त्याचा पण व्हिडिओ नाही का लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, ठीक आहे का नाही। तर वॉर्मअप हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणजे बॉडी गरम झाल्यानंतर तुम्हाला धावायला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाही, अडचण येत नाही, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता काही पोरं काय करतात, जे नाही का खूप जुनी नाही का धावक आहे, जुने पळणारे मुलं आहे, तर त्यांची नाही का कॉम्पिटिशन लगेच करायला बघतात। म्हणजे आपण आजच सुरुवात केली आहे, 2-4 दिवस झाले, लगेच जो 1 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय त्याच्या संघ पळायला आपण सुरुवात करतोय किंवा त्याची बरोबरी करायला सुरुवात करतोय, तर ते शक्य आहे का, तर नाही। त्यामुळे काय होतं, आपण अचानक त्याच्या संघ धावायला लागलो म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक नाही का समस्या जाणवणार, पोट दुखणार किंवा पाय लॉक होणार, ह्या त्या अडचणी येणार। कारण त्यासाठी नाही का आपले बेसिक नाही का जो स्टॅमिना आहे, बेसिक काय म्हणतो ना, पाया जो आहे तो मजबूत पाहिजे। जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत आपण समोरची कॉम्पिटिशन करू शकत नाही। ह्या पिरियडमध्ये, सुरुवातीच्या पिरियडमध्ये कॉम्पिटिशन ही फक्त आपल्या स्वतःची असते, त्यामुळे दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करायची नाही। तर आपलं कसं स्टॅमिना इम्प्रूव्ह होईल, कशी ग्रोथ आपल्याला करता येईल, त्याच्यावरती भर द्यायचे। आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, तुम्हाला नाही का तुमच्या पोटाची जी काही एक्सरसाइज आहे ती नाही का
तुम्हाला करायची आहे. कारण की जोपर्यंत तुमचं पोट हे नाही का मजबूत नसणार आहे तोपर्यंत तुम्ही नाही का चांगल्या पद्धतीने पळू पण शकत नाही आणि तुमचं जे पोटदुखीची समस्या आहे ती 100% तुम्हाला जाणवतच राहणार आहे. तर मग पोटाच्या एक्सरसाइज कशा आहे तर बघा, तुम्हाला नाही का फ्लॅट जमिनीवरती झोपून घ्यायचं आहे. झोपल्यानंतर नाही का जे काही डोकं आहे डोक्याला हे दोन्ही हात असे ठेवून आणि तुम्हाला नाही का उठून म्हणजे असं झोपल्यानंतर उठून आणि हे काय म्हणतात ना आपले गुडघ्याला डोकं हे लावायचं. असे नाही का तुम्हाला सिटअप्स, हे सिटअप्स नाही का तुम्हाला किती मारायचे, जवळपास नाही का 20-20चे नाही का 5 सेट नाही का डेली मारायचे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी बरेच जे काही पोटाचे एक्सरसाइज असणार आहे त्याचा नाही का स्पेशल मी व्हिडिओ तुम्हाला टाकेल की कशा पद्धतीनं तुम्हाला हे सेट्स मारायचे जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर बघा, अशा पद्धतीचे काही टिप्स आहेत की ज्या की नाही का मुलं नाही का करत नाही, त्यामुळे त्यांना हे पोटाची समस्या जाणवते. त्यामुळे ह्या टिप्स सगळ्या तुम्ही फॉलो करा. जास्त प्रमाणात पाणी घ्या, एनर्जी ड्रिंक वगैरे असेल ते घ्या. आणि हा रनिंगच्या दरम्यान जास्त प्रमाणात मित्रांनो पाणी प्यायचं नाही. बरेच मुलं काय करतात की रनिंग समजा तुम्ही 1600 मीटर मारून आले किंवा लॉंग रन करून आले, लगेच बॉटल घेणार, अर्धा लिटरच्या वरती पाणी पिऊन टाकलं. तर एवढं पाणी प्यायचं नाही. त्याने काय होतं, अचानक जर तुम्ही इतकं पाणी पिऊन घेतलं आणि शरीर तुमचं थकलेलं असतं आणि डायरेक्ट इतकं पाणी पिलं म्हणजे लगेच पोटात दुखायला लागतं. त्यामुळे फक्त नॉर्मल 1 किंवा 2 घोट नाही का फक्त पाणी प्यायचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी नाही का तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.